तसेच संस्थेचे आद्य संस्थापक कैलासवासी दादासाहेब कापड यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो. आदरणीय अध्यक्ष महोदया, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझे सर्व सहकारी, आज आपण या ठिकाणी सर्वजण आपले सहकारी श्री ठाकरे सर यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. हा क्षण आनंदाचा जरी असला तरी त्यांचा सहवासापासून आता आपण दूर जाणार आहोत याची मनाला एक खंत आहे, एक हळहळ आहे. ठाकरे सरांबद्दल सांगायचं झालं तर संकट समय म्हणजे मी इथं अमरावतीत नवीन होतो, एकदम बाहेरून आलो होतो. मला संकट नेहमी दोन व्यक्तींची आठवण येते. एक आहे आदरणीय श्री सोमन सर. जेव्हा कधी मी संकटात असतो सरांचं मार्गदर्शन आवर्जून घेतो आणि सर माझ्यासोबत मोठ्या भावासारखे उभे राहतात. आणि शाळेमध्ये जर विषय आला तर मी ठाकरे सरांकडे पाहत असतो, माझं भाऊ म्हणून. एकदा 2014-15चा एक किस्सा आहे. राजवीर, बरोबर आहे, राजवीर नावाचा एक विद्यार्थी होता आणि मी नवीन लागलो आणि त्याला बोलता बोलता एक अपशब्द निघाला माझ्याकडून. आणि ठाकरे सर क्लास टीचर होते त्या वर्गाचे. तर नवीन सर्व्हिस तर मी थोडंसं तणावात होतो की पॅरेंट्स म्हणून मला काही बोलतील का ते. तर सरांनी मला फोन केला आणि सांगितलं की तू त्यांच्यासमोर यायचंच नाही, जे काय ते मी पाहून घे. आणि सरांनी त्या पॅरेंट्सला माझ्यासमोर येऊ पण नाही दिलं आणि त्यांनी अशा पद्धतीने त्यांना हाताळलं की सरांकडून काही झालं नाही असं दाखवलं त्यांनी. आणि जे पहिलं माझं संकट होतं त्यानंतर अशा प्रकारची कुठली चूक झाली नाही माझ्याकडून, पण सरांनी त्या पॅरेंट्सला परत केलं आणि मला म्हणजे माझ्या जे संकट होतं ते त्यांनी एका मोठ्या भावासारखं दूर केलं. अजून एक किस्सा सांगतो सरांचा. असे हजारो विद्यार्थी, एकदा मी राठोड सर नवीन फॉर्म आले होते दारूचे ऑनलाईन आणि आम्ही गेलो होतो, त्यांचे मित्र होते नांदगाव खंडेश्वरला. त्या ठिकाणी फॉर्म कसे भरायचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. राठोड सरच होते तिथे आणि आम्ही रस्त्याने बाईकवर येत होतो. राठोड सर नाही, आम्ही बाईकने येत होतो आणि आम्ही येते रस्त्याने मोठ्याने आवाज आला आम्हाला आणि आम्ही राठोड सर म्हटले की ठाकरे सरांचा आवाज इथं कसा. आम्ही म्हटलं काही म्हणताय ठाकरे सर इथं काय करते. मग नाही म्हणे आपण गाडी बोलून जातो. वापस गेलो तर त्यांचा चंद्राचा बगीचा होता, ते ठाकरे सरच होते. आणि मग आम्ही गेलो तिथं थांबलो, सरांनी चंद्रे दिले आम्हाला. म्हणजे सरांचा आवाज म्हणजे एकदम जोरदार. आणखी एक विशेष गोष्ट सरांबद्दल मला खूप आवडली की शेवटचा महिना होता आणि सरांनी एक पण सुट्टी नाही घेतली. 150 इयर बाकी होत्या सरांच्या, पण सरांनी एक पण सुट्टी नाही घेतली. त्याबद्दल सरांचं कौतुक करावं असं वाटतं. एकदा एका ठिकाणी बाहेर गेलो होतो आम्ही सरांसोबत, तर ते समोरचे व्यक्ती आमच्या ऐकायच्या मानसिकतेत नव्हते, पण सर बाजूने आले आणि सरांनी एका शब्दात सांगितलं की हे असं करा. ते ऐकलं आणि निघून गेले. मग नंतर थोड्या वेळाने सर पण निघून गेले, आमचं काम झालं. आणि मग तो व्यक्ती येऊन म्हणतो ते PSI होते ना. तेव्हापासून मी त्यांना माझ्यामध्ये PSI म्हणतो, सर तुमची पर्सनॅलिटी PSI सारखी. आणखीन एक वैशिष्ट्य सरांचं की मी जे ऑब्झर्व केलं माझ्या लाईफमध्ये की सरांना एवढा बेस्ट क्लास टीचर मी माझ्या लाईफमध्ये नाही पाहिजे. मी म्हणजे एका मुख्याध्यापकांना बोलताना पण म्हटलं होतं की सर आपल्या इथं सगळ्यात बेस्ट क्लास टीचर जर कोणी असतील तर ठाकरे सर. आणि माझ्यासाठी जर बेस्ट क्लास टीचर अवॉर्ड आतापर्यंत कोणाला द्यायचा तर तो ठाकरे सरांना द्यावा वाटतो, कारण त्यांचं पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर तेवढंच चांगल्या प्रकारची ग्रीप आहे. अंबादेवी संस्थांमध्ये सर काय तिथं त्या ठिकाणी आरतीमध्ये उपस्थित असतात आणि मी जेव्हा फॅमिलीसोबत दर्शनात जातो तर सर सगळी व्यवस्था पाहतात. लवकरात लवकर सहजतेने आरतीमध्ये सहभाग घेता येईल किंवा दर्शन होईल यासाठी सर नेहमी त्या ठिकाणी मला मदत करत असतात. पायी दिंडीत जातात सर नेहमी शेगावच्या, ते एक वैशिष्ट्य आहे सरांचं की दिंडीमध्ये नेहमी जातात. संवाद कौशल्याच्या बाबतीत सांगायचं तर सर थोडेसे, सरांना असं वाटतं की सर संवाद कौशल्याच्या बाबतीत थोडेसे कमी आहेत. पण सर तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा आमचे कान तुमचे बोलणे ऐकण्यासाठी आतुर असतात आणि आज आमची ती इच्छा आज तुम्ही पूर्ण करणार आहेत माहिती आहे. कौटुंबिक नात्याच्या संदर्भात सरांनी घरगुती नातं जोपासलेलं आहे. माझ्या घरापर्यंत त्यांचे संबंध आहेत. आई किंवा माझी मिसेस किंवा माझी मुलं पण सरांना खूप छान पद्धतीने बोलतात.
नवीन नवीन लागलो होतो तेव्हा आमची जेवणाची व्यवस्था नव्हती प्रॉपरली, तर तेव्हा मी ठाकरे सरांना फोन करून आवर्जून सांगायचो की सर आज माझ्यासाठी डब्बा घेऊन या. तर सर अनेक वेळा माझ्यासाठी डब्बा घेऊन आले आणि इतकंच नाही तर आम्ही घरी पण जेवलो अनेक वेळा. सर मला घरी बोलवायचे, जेवणाची व्यवस्था नसेल कारण मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता, तर सरांना माहिती होती त्या गोष्टी. मी जवळपास 2-3 महिने तर त्यांच्या घरी जेवलो पूर्ण वेळ. त्याबद्दल वहिनींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. गंभीर वातावरणात कशा प्रकारे गंभीर वातावरण असताना कशा प्रकारे ते वातावरण निवडायला पाहिजे यासाठी सरांचा हातखंडा खूप छान होता. आणि जे हितेश व्यास सरांनी डायलॉग मारला की एक एकर शेती विकायला काय काही टेन्शन नाही, पण आपण सगळे पार्टी करतो, हे नेहमीचा डायलॉग असेल सगळ्यांचा. परीक्षा विभाग प्रमुख म्हणून सरांनी खूप उत्कृष्ट कार्य केलं. आणि सगळ्यात मनाला स्पर्श करणारी गोष्ट सरांची, सर एवढे सुपर सिनियर आहेत पण सरांकडून जर एखादी चूक झाली ना सर सर्वांसमोर सॉरी म्हणतात. आणि ही गोष्ट सर मला खूप आवडली तुमच्या बाबतीत. सर्वात चांगली गोष्ट तुमच्यामध्ये तुम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि वातावरण लगेच शांत करता. तर असे आपले ठाकरे सर आज सेवानिवृत्त होत आहेत. सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सरांनी ज्या प्रदीर्घ सेवाकाळामध्ये जो प्रामाणिकपणा, शिस्त आणि विद्यार्थ्यांप्रती प्रेम यांचा आदर्श आमच्या समोर ठेवला आहे, तो आम्ही वारसा समोर तसाच कायम ठेवू. सहकारी म्हणून त्यांचा जो स्वभाव आहे मनमिळावं आणि सहकार्याचा, हा स्वभाव पण आम्ही कायम आमच्यासोबत तसाच ठेवू आणि आम्ही पुढील पिढीला तो वारसा देऊ. एवढं सगळं बोलून मी या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्ण देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आठवणींचा लोळ म्हणतोय सर, उठतोय सगळ्यांकडे. ठाकरे सरांबद्दल या आठवणी सांगताना एवढंच म्हणता येईल की ठाकरे सर तुम्ही स्वतः असं म्हणता की तुम्ही माझ्या एवढी नाही की एखाद्याच्या मनात घर करून देतो. तुम्ही माझ्या एवढी नाही की एखाद्याच्या मनात घर करून जाईल, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल एवढ्या आठवणी घेऊन येईल. एवढ्या आठवणी नाही ज्या आपल्यासोबत आहेत. यानंतर मी माझ्याकडे करतो आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री निंबोळे सर यांनी ठाकरे सरांविषयी आपल्याला व्यक्त करा.